काय राव तुम्ही? सुनिया राता हो राता मैं तेनू तेनू भूलिया मैं तो मैं रखता वे तेनू तेनू भूले ना कभी भूले ना भूले 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 अरे हे स्मृतीचं गाणं डोळे दाखव कुठला डोळा दाखव मला आणि कुठला डोळा नमस्कार मंडळी, आलोय मी परत एकदा तुमच्यासाठी नवीन गोंधळ घेऊन. तर विषय असा आहे, आज जाणार आहे आपण स्मृती गर्लच्या घरी. स्मृती म्हणजे तुम्हाला माहीत असेल, जर तुम्ही माझा लास्ट वर्किंग डेचा जर ब्लॉग बघितला असेल विप्रोचा, तर त्यात गाणं गायलं आहे तिने. तर ती सिंगर आपली मस्त मैत्रीण. तर तिच्या घरी आपण चाललेलो आहे मस्तपैकी जेवायला. अँड ॲज युज्युअल जसं तुम्हाला माहिती आहे, गाडी तर ऑटोमॅटिक चालणार नाही. मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन. या सबोकंडी आमच्या ये भाई ये तुझे आईच्या गावात आणि बाराच्या भावात. तर माझा भाऊ बी आलेला आज VIP गेस्ट आहे. 4 स्पेशल फोन आलेले आहेत भाऊसाठी की क्षितिज भाऊ आले पाहिजे. मग क्षितिज भाऊला घेऊनच चाललेलो आहे मी. काय नाही भाडे आहे, काही विषय नाही, एकदा सांगितलंय. स्मृत्या तू कमेंट मध्ये सांग, तू 4 वेळा म्हणले का नाही क्षितिजला घेऊन ये. मी तुला म्हणतोय स्मृत्या तू सांग कमेंट मध्ये. आणण्यासाठी कंपनी भाई, बाकी काही विषय नाही. काय कंपनी नाही स्मृत्या, तू सांग कमेंट मध्ये भाई, मी तुला म्हणतो. VIP गेस्ट बरोबर आम्ही आलोय. काय नाही शांतपणा नको दाखव तू. मला म्हणण्यात आलं भाई तुम्ही नाही आले तरी चालेल, पण क्षितिज आला पाहिजे. म्हणलं त्याला देतो ना मग. नाही हे शक्य नाही. जिथं आण तिथं मी तिथं आण. हे तर आपलं झालं रे. काय विषय, अंधार आला आईच्या गावात. तर मग असा विषय. आणि आज काही मंडळी येणार आहेत आपल्या जुन्या धमाल तर होणार. कारण की मागच्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही पाहिलं नसेल फेअरवेलचं, तर बघा त्याच्यात बघा कसं धमाल करतात ती पोरं. येस. तर ती भरपूर मंडळी आहेत. त्यातली निकिता जी मागच्या ब्लॉगमध्ये नाही दाखवलं कारण की ती शूट नव्हते झालेले, त्यामुळे निकिता यांनी कट केलं तुला, बाकी काही विषय नाही दाखवलं. शूट नाही भेटलं तुझं, हा कॅमेरामॅन होता, भेटला नाही म्हणून नाही दाखवलं. प्रॉबेबली ती आज तो विषय काढू पण शकते, मला माहीत नाही काढला तर. आणि तुम्हाला जर अजूनही कळलेलं नाही की स्मृती कोण आहे, तर तुम्ही आय गेस ते आज गाणं म्हणू शकते आप, आहे का नाही? हा म्हणू शकतो भाई. गायक आहे, सिंगर आहे, तर म्हणायला लागलच ना भाई. नाही म्हणली तर मी म्हणायला हवं. एवढा काय विषय नाही, आपण फरमाईश टाकू. तर तिच्या घरी चाललेलं आहे आज मस्तपैकी. बघू आपण आता तिथं शांत राहायला लागतंय का कसं, कारण की मी ऐकलंय थोडं लाजायला लागते. नंतर बघू. काका एअरफोर्स मध्ये ना सांगता नाही शांत बसायला. ऑपरेशन सिंधू राहायचं आपलं. लय मारतील. त्यामुळं मग काय विषय नाही. जातो आता, बघतो काय विषय काय नाही. बिर्याणी खायला, त्यामुळं जेवणासाठी तर आपण कधी पण रेडी आणि कुठं पण रेडी. बिर्याणी म्हणलं आनंद प्रेझेंट. येस. तर विषय असाच आहे. निघलं आता, घराजवळच आहे, थोडंफार लांब आहे. तर मग जाऊ आणि खाऊ पिऊ, मस्त एन्जॉय करू. बच्ची के दिल में हाँ मेरी जान. तर असाच विषय आजचा एकदम कडकमध्ये. थोडा एन्जॉयमेंट करेंगे, मस्ती करेंगे, मजाक करेंगे. थोडे उचकलेले असतील पोरं, कारण की हे लोक फिरून आलेले आहेत. त्यांना मी म्हणलं होतं की मी लेट येणार म्हणून 7 वाजल्यापर्यंत, पण आत्ता जवळजवळ 8-10 झालेले आहेत आणि मला 4-5 फोन येऊन गेलेले आहेत. तर मी येतोच म्हणतोय, बट काय करू नाही शकत. मी बाहेर गेलो होतो, 5 उशिराच जातात. मी बाहेर गेलो होतो, ऑप्शन नव्हता. ठीक है, नो प्रॉब्लम. आज जाते और फिर मिलते ना सभी से. तुमको भी दिखता है महा क्या. तर स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे इंटू दी अँडीवर्स. मला नको. अरे अरे आता सर आलेले आहे, खूप दिवसांनी भेट झाली आमची आता. अरे त्याला गेले. आमचा आता म्हणजे आनंदाला म्हणजे असं गगन नेमावत आहे. तुम्ही काय अशी बोलू नका. आणि मेन म्हणजे ते इकडे ब्लॉग. अरे बाबा ये फंस गया सीएम.
कुठंच नाहीये मी बोललेली, मी चुकले का तुमच्याबद्दल आपले बोललेली, मी तुमच्याबद्दल बोललेली. तो मी व्हिडिओ भेटला नाही बोललेली की मला अशा मॅनेजर होणे नाही, बेस्ट टीम लीडर भेटलाच नाही व्हिडिओ मला शक्य तुझं नाही, फक्त तुम्ही एका मला ठिकाणी मुद्दाम आवाज कापलंय. काहीतरी येतो. अनुरागनी मी बरोबर आता त्यांच्या ह्या फेवरेट माणसाचा निषेध करते. यांची कोणतीच ब्लॉग बघू नका, यांचं चॅनल फॉलो नका बापरे. करू, बस, यांना बस, like नका definitely करू, cut. असं जली ना तेरी भी जली ना हे बघ, cut आहे. हे कट होऊन जाईल हे कट होऊन जाईल. टेन्शन घ्यायचं नाही एडिटर आपणच आहे आपणच आहे. पण अनुरागनी बरोबर त्यांच्या फेवरेट एम्प्लॉईजचे बरोबर. करून टाकले एकदम फेवरेट वाले बरोबर. प्रॉपर लावा लावती. तू दिसलास ब्लॉग मध्ये तू दिसलास थोडा नाचताना मेन बोलताना मी असं दिसली नाही. मी असं दिसली नाही. काय ओंकार करते, सर पण होते. समजताय? होतं, होतं. तू हे काय- ते पीने होतं का? आम्ही सुद्धा होतो. होतं. हा. मेन बोलताना कोण होतं मेन आवडते होते ना की बापरे देव माणूस आहे, बेस्ट टीम लीड आहे, हे ते ही टिप्स दिल्या टिप्स दिल्या मजा केली. एक सेकंड कॅमेरामॅन इकडे विनर सेक्टर दिले. कॅमेरामॅन घातलं होतं आता ते डिलीट झालं असं कट केला असं ते मला माहिती नाही. काहीच नाही तर त्यांना थोडी ना माहिती आहे कोण तुमच्या लाडाचे कोण काही एडिटिंग तुम्ही केली तुम्ही बरोबर एडिट हे बघ, करून तू टाकलं. नव्हती तर तू हिप्पोक्रेसी नव्हती ती किती गोष्ट जेम होती वेगळी. हा? तुझं आता हे म्हणते असं असताना मला फेवरेट घेतलं नाही. आता म्हणते त्यांना हे थोडं असताना मला घेतलं नाही. अरे ब्लॉग मध्ये एडिट करून करून अशा प्रकारे सगळ्यांची भांडणं चालू झालेली हे काय आहेत. म्हणले हे काय आहे? अशा प्रकारे सगळ्यांची भांडणं चालू झालेली आहेत नवीन झालं. आणि मला खूप आनंद होतो कारण सगळे इथे खूप मस्तपैकी भांडत आहेत. अरे वा, 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 वा. तर माझी अशी इच्छा आहे की हे भांडण असंच कंटिन्यू असंच असू द्या. continue होत. हा विषय असंच चालूच राहणार आहे दाखवतो तुम्हाला अजून काय होतंय लय दिवसांनी भेटलेत ना आज सगळ्यांना दाखवतोय एक week झालं आणि कसली शांतता म्हणजे म्हणजे बरं वाटतंय कमी गेल्यामुळे ऑब्विसली लवकर जायला पाहिजे होतं मग उगाच लेट केलं. कंट्रोल माझ्याकडे आला ना सो आय एम हॅपी. अरे बापरे. इमोशनल डॅमेज काय पाहिजे तुला अरे कोण आहे लाईव्ह टेडी. बाबू शोना लाईव्ह टेडीची बिहारचा मित्र. बिहार हा, मित्र आहे म्हणलं बिहार पर्यंत गेला कौन है तो मैंने बोला बिहार का दोस्त है. बिहार का मित्र आहे. मेरे बाबू ने खाना खाया तेरे बाबू ने खाया तेरे बाबू से तेरा ब्रेकअप हुआ क्या याद आ ये अभी अमय की बात चल रही है गिफ्ट कुठपर्यंत आले तुझे नाही अजून घेणं चालू आहे. घेणं चालू अरे किती महिना झाले गिफ्ट घेतोय ब्रेकअपचे ते पण 3-4 झालेत तसे पण. ब्रेकअपची गिफ्ट त्याला आता बघ ब्रेकअप करायचं म्हणून तो गिफ्ट देणार आहे अपोजिट पार्टीला आणि आतापर्यंत 4 गोळा केलेत अजून त्याची इच्छा आहे 4-5 द्यायची जाऊ द्या पण तुम्ही एक ऑब्झर्व केलं का अरे अनुराग केस आले त्या कोणी क्लास पण नाही केला. अरे एक नंबर. वा वा. मजा आया 1 2 3 सुनिया सुनिया राता हो राता मैं तेनू तेनू भूलिया मैं तो मैं रखता वे तेनू सारी ये सारी किन्ना बुला मैं किन्ना कहते नू मैं सारी दुनिया मैं रखता वे तेनू मैं तेनू भूले ना कभी भूले ना भूले 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 बंद करो हाथ जोड़ के मैं उठले या नहीं गे नाही 1 2 3 गो. गुजे पुढे नाही काय 1 2 3 गो अरे गो नाही गो 1 2 3 गो. डाव्या हाताने साडीवर करा डाव्या हाताने साडीवर. अरे हे स्मृतीचं गाणं अरे माझं मी काय साडी घातली अरे माझं काय संबंध. डाव्या हाताने साडीवर करा उजव्या हाताने दान. अजून काय विचारायचं राहिलं की स्मृती विचार एकदा विचार ना मला. कॅमेऱ्यासमोर आहे आपण. मी खूप चांगली मुलगी असं एकदा बोल आणि मी खूप सज्जन पण आहे शरीफ आहे. मी जिथे पण जाते शांत राहते आणि अजिबात काय बडबड नाही करत. हा अजिबात मान्य नाहीये. आता स्मृती दुसरं काय काकांना विचार मी गाणं म्हणते जाऊ. काकांना विचार गाणं म्हणणार. काका पण येते. चंद्रकांड मी म्हणणार आहे आणि सगळ्यांनी माझी अशी इच्छा आहे की तुम्ही प्लीज जॉईन द स्टेज.
नाचायचं. गाणं म्हणणारे नाचायला जायचं. फक्त गाणे म्हणू आपण थोडं. रेकॉर्ड केलंय. चंद्रकला बाण नजरात घेऊन अवतरले सुंदर चंद्र रात रंगीन रंगून चंद्र सांगू शिंगार हरी चंद्र सूर तालात मी रंगोली आले तारंगणी चंद्र. थँक्यू. मग आता काय करायचंय तुम्हाला? अरे आता काय दिल जोडायचे. आता इथे तर सोडू नाही शकत. जाऊ दे अमय, ते 2 स्टोरी सांग बरं तुझ्या पटकीने क्रश वाल्या. पटके. हा. स्टोरी पहिली स्टोरी म्हणजे मेकअप बॉक्स वाली आहे. कॅमेरा मिडलला घ्या. मेकअप तर ती मुलगी होती एक, माझा मित्र म्हणे अरे ती तुझ्यावर लाईन मारते म्हणे. तर मग मी म्हटलं अरे मी पण मारतो. मी रोड बनवतो. लाईन आता म्हटलं मी पण लाईन मारतो म्हटलं तिच्यावर. आता आपल्याला लाईन भेटली, आपण ओढली. मग मी घेऊन गेलो तिला एका हॉटेलमध्ये. तिला पहिले म्हटलं पिक्चर पाहायला चल, तर ती म्हणे अंधाराची वाटते भीती. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. हॉटेलमध्ये गेलो, तिथे मी 300 रुपयाची मेकअप किट घेतली. 300 रुपयाची. मग म्हटलं आता इन्व्हेस्टमेंट करू तर काही ना काही बेनिफिट म्युच्युअल फंड नव्हतं. 300 रुपयाचं काही रिटर्न भेटलं? 300 रुपयाचं. मग ती म्हणे विचार करते. म्हटलं आता 300 रुपयाचं आपले इन्व्हेस्ट झालेले, पुढे जाऊन आपण विचार करू आता त्या गोष्टीचा. तर ते बेनिफिट तर काही शेवटपर्यंत भेटला नाही. 300 पण गेले, इन्व्हेस्टमेंट गेली आणि SIP काही झाली. पोरगी पण गेली. जाऊ. आणि ब्रेक. ब्रेक. युबीके तर वेगळी स्टाईल आहे समजा नाही. कसं परत एकदा कसं? अशी आहे युविका अशी आहे. आणि ब्रेक. अरे हा कुठल्या प्रकारचा ब्रेक आहे? मी माझा काय संबंध? फेअरवेलचा व्हिडिओ बघू शकता, समजून जाईल. सगळ्यांना बिघडवणारे हा एकमेव माणूस जो आता निघून गेलाय तिथून. थँक्यू. यांनीच बिघडवलंय सगळं. मला तर काही माझा भाऊ समजत सगळं. ठीक आहे, मी बिघडवलं ठीक आहे, पण मी होतो तर मजा येत होती का? बघ कसं होते तोंड कसं होते. बघ बिर्याणी जर चमच्याने खाल्ले ना तर लाज वाटली पाहिजे नाही, मी माणसाला. लोकांना बघितलंय चिकन क्रिस्पी वगैरे स्पूनने खातात. असतात काही लोक, पण क्रिस्पी ठीक आहे, पण बिर्याणी हातानेच खात. अरे पण तुला माहिती कशी ते चिकन क्रिस्पी कोण चमच्याने खाता मला सांग. काय मसाला आहे? आम्ही खातो, पण बिर्याणी हातानेच खातो. मग खातात का नाही क्रिस्पी चमच्याने? मग बघ चुकलंय कोणतरी इकडं. बिर्याणी तशी मस्त दिसते, खाऊन बघू है ना? चांगली खाके देखना पडेगा. आमचं बसून जेवण करून आमचं झालं रे अमया. किती स्लो चावतोय की पूर्ण मजाक करतो. किती दिवस आमचं सगळ्यांचं ह्याच्यानंतर बसून जेवण झालंय, पण शेट अजून पण बसलेले आहेत. राशन संपलं भाई, उठ. एक तास जेवतो. आम्ही तुम्ही लक्ष देऊ नका, मी आहे ना बिनधास्त खा. मस्त पैकी जेवण झालेले आहे आपलं, है ना? नेक्स्ट टाइम कोणी येणार नाही बरं. पोटभर एकदम नेक्स्ट टाइम येणार कोणी. हा, का नाही यार बाबा, चांगलं खाऊ. एक नंबर बिर्याणी होती. आता मी बडीशोप खाल्लेली. गेंडा वाचला ये आपण कुठं बी निवांत असतो, फेल के वेट नाही का, आपणच समज नाही का, लोड नेले नाही का. आपल्या काकू आहेत, मस्त बिर्याणी बनवलं त्या काकूने. मी परत येणार आहे एकांतात. लय गडबड होती आज, गर्दी होती. गर्दी बाहेरून आले, लोक बाहेरून आले कुठून तरी. लय गर्दी होती आज. मी एकांतात येणार आहे. आम्ही आलो म्हणून ते बेट बनला तरी. काय तरी काम करते का आज हालायला लागले थोडे. बघा की, रोज येते अशीच तोंडवर सकाळी 10 करून. वाजता येते, उठते 9:30. हा बघा, मी 10 वाजता निघते. खोटं नाही बोलायचं. 9:30 ला उठते. तयार असते. हा, मग किती खोटं यार. आईचं खाऊन.
आमच्या काकूला त्रास द्यायचा नाही त्याच्यावर मग क्रेडिट घ्यायचे. भाई कॅमेरा समोर पण तारीफ नाही झाली रे. इधर आओ, तुम इधर आओ. तुम हमरे को बोले थे तुम 7:30 बजे उठते. मम्मी उठून परत झोपते ते सगळे. काम करते का खरं सांगा, काम करते का यार? काम करताय सॅटर्डे संडे म्हणते मम्मी मी आठवड्यावर जमते आता मला झोपू दे. ह्या म्हणजे काम करते का नाही सांग. रोज इथे नाही मामाच्या घरी गेल्यावर. अरे प्रेमला स्वयंपाक जमतो मला. जमतो पण करत नाहीये. अरे येतं का नाही प्रश्न आहे. सगळं येतं. पण येऊन काय फायदा, करता आला पाहिजे. अवघड आहे, लय अवघड. द्या ना तुम्ही. ही पोरगी खोटं बोलती. कॅमेरा समोर बी नाही वगैरे नाही. हा ना. मला काय म्हणले माहिती का, सकाळी 7:30ला उठून भांडे, सकाळचा स्वयंपाक, फरच्या हे सगळं मी करून येते. मम्मी इथे लोकांना खूप बाहेर बोलायची सवय. ही पोरगी असं काही बोलत नाही देते मी. बघा आता. हे खोटं बोलते. हे तू बाहेर जा आमच्या. तर अशा प्रकारे आम्ही काळं कुळकुळीत दिसतोय ना. आईला नेमकं आपण ब्लॉग एंड करताना काळेच दिसतो. डेंजर विषय. जाऊ द्या. काय म्हणायचं का तुला? काय नाही म्हणायचं मी. काय नाही म्हणायचं, त्याचं तोंड बंद झालेलं आहे. बिर्याणी चांगली होती, जेवण मजबूत झालेलं आहे, आईस्क्रीम पण मस्त खाल्ली. त्यातल्या त्यात चॉकलेट चिप्स फ्लेवर होता. चॉकलेट चिप्स नाही रे, चोको चिप्स होता. चोको तो शॉर्ट फॉर्म आहे चॉकलेटचा. चल शिकू नको मला. शिवाय द्यायला नको भाई. आमचं चालतच राहील, त्याचा काही विषय नाही. तर मजा तर आली. जुने आपले टीम होती आपली जुनी, आता मी मित्र म्हणन त्यांना. आपले मित्र भेटलेले, मस्त मजा आली. लास्ट वॉकमध्ये जेव्हा मी लास्ट डे तुम्हाला सेलिब्रेट केलेला दाखवला, तेव्हा मी म्हणलो होतो परत कधी भेटतील का ना माहीत नाही. पण ऑलमोस्ट एका आठवड्याच्या आतमध्येच आम्ही भेटलेलो आहे. मजा आली, एन्जॉय केलं. एक वेगळ्या पद्धतीची गंमत जम्मत गिव्ह अँड टेक झालेली आहे. कारण की आता मॅनेजरचा रोलमध्ये नाही आहे, त्यामुळं गिव्ह अँड टेक होती. फक्त मीच नव्हतो उचकत, ते पण उचकत होते की मजा वाटली मला पण. तर एक नंबर असा एन्जॉय झालेला आहे. स्मृती द गर्लच्या घरी, गर्लच म्हणायला लागन आता, काय लेडी गर्ल जे काय म्हणायला लागन, कारण की काका काकू बघतात ब्लॉग, त्यामुळं. नाहीतर मग गर्ल बॉय म्हणलो असतो मी, पण गर्लच, स्मृती द गर्ल. तर असा विषय खंबीर आणि गंभीर. तर करतो मी हा ब्लॉग इथंच एंड. तुम्ही असं बघत राहा, उजेड आला आहे असंच बघत राहा तुमच्या लाडक्या भावाला. आणि सबस्क्राईब करा जरा, इज्जत घालू नका मार्केटमध्ये नॉन सेन्स.